नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काल ज्येष्ठा गौरींचे आगमन झालेले होते आणि आज ज्येष्ठा गौरी पूजन म्हणजेच महालक्ष्मी पूजन आहे आणि उद्या आपण गौराईचे विसर्जन करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठा गौरी विसर्जनाच्या आधी आपण दोरे कसे घेतो, त्याची पारंपरिक पद्धत काय आहे, दोरे कधी व कसे घ्यावे, टाईम काय आहे, त्यानंतर त्या दोऱ्याचे काय करावे, दोरे घेत असताना कोणता मंत्र बोलावा, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काल गौरी आवाहन झाले होते आणि आज गौरी पूजन देखील झाले आहे आणि उद्या आपण गौराईचे विसर्जन करणार आहोत. तर गौरी विसर्जनाची देखील पारंपरिक आणि शास्त्रीय पद्धत असते. तर यावेळी गौरीची दोरे घेण्याची पद्धत असते. हे दोरे कुणी कसे घ्यायचे, त्या दोऱ्यांचे काय करायचे, ते आपण पाहून घेऊया. तर उद्या गौरी विसर्जनाचा जो शुभ मुहूर्त आहे किंवा तुम्ही गौरीचे विसर्जन आहे तर ते रात्री 9:50 कधीही करू शकता. गणपती पाठोपाठ गौरी देखील आपल्या माहेरपणाला येतात असे म्हटले जाते. 3 दिवस चालणाऱ्या गौरी पूजन सोहळा हा गौरी आगमनापासून सुरू होतो व तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करून समाप्त होतो. गौरी आगमन ते विसर्जनापर्यंत सर्व विधी हे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने पाळले जातात. प्रत्येक ठिकाणी याची पद्धत भागानुसार वेगवेगळी असते. विसर्जनाच्या दिवशी देखील दोरे धरण्याची पद्धत असते. हे दोरे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. ते घरातील सुवासिनी स्त्रिया धरतात व त्याची विशिष्ट पद्धत देखील असते. तर आपण आता गौरीचे दोरे कोणी व कसे घ्यावे, दोरे घेण्याचे महत्त्व काय आणि त्यानंतर त्या दोऱ्याचे काय करावे, त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. गौरी विसर्जनाच्या दिवशी दोरे घेतले जातात. गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीला नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी कावनवल्या, त्याचबरोबर दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. आमच्या भागामध्ये गोड शेवयाचा भात आहे तर त्याचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो. त्यानंतर सुवासिनी बायका एकत्र जमा होतात आणि दोरे घेतात. तर उद्या म्हणजेच 2 सप्टेंबरला गौरी विसर्जन आहे. त्या दिवशी घरातील सुवासिनी महिलांनी दोरे काढावेत. हे दोरे अंदाजे आपल्या हाताएवढे एक दोरा असे 16 धागे एकत्र काढले जातात व त्याचा एक दोरा बनवला जातो. हे 16 पदरी दोरे हळदीत ओले करून घ्यावे. मग ते गौरीला उपवस्त्र म्हणून आपल्या गौरीच्या गळ्यात घालावे. त्याचबरोबर हे दोरे बांधताना आपल्याला एक मंत्र बोलायचा असतो. तर तो मंत्र असा आहे: ओम श्री ज्येष्ठा गौरी देवे नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि. हा मंत्र गौरीच्या गळ्यात दोरे घालताना म्हणला जातो. तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीचे दोरे घेण्याची पद्धत असते. या दिवशी घरातील सुवासिनी स्त्रिया दोरे बनवतात. हळदीत भिजवलेले हे दोरे गौरीच्या गळ्यात घातले जातात. मात्र ते घालताना हा मंत्र आपल्याला आवश्यक म्हणायचा असतो. तर गळ्यात घालताना देखील आपल्याला पुनरागमनायच हा मंत्र अक्षदा टाकून म्हणायचा असतो व गौरीचे विधिवत विसर्जन करायचे असते. तर आता हे दोरे घेतल्यानंतर या गौरीच्या दोऱ्यांचे काय करावे. गौरी विसर्जन झाल्यानंतर गौरीचे दोरे हे कुटुंबातील महिलांनी घ्यावेत. हे दोरे महिलांनी विसर्जनातील दिवशी गौरीच्या गळ्यातून काढावेत. या दोऱ्याला 16 गाठी असतात. काही ठिकाणी 11 तर काही ठिकाणी 7 अशा गाठी असतात. त्या गाठींमध्ये 16 वस्तू बांधतात, जसे की खारीक, खोबरे, हळकुंड, सुपारी, दुर्वा, कापूस, कवडी, नाणी अशा वस्तू या 16 गाठीत बांधतात. हे दोरे विसर्जनानंतर महिलांनी गळ्यात घातले जातात. ते दोरे अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा पितृपक्ष सुरू होण्याआधी अथवा पौर्णिमेच्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते. आता गौरीचे दोरे बांधण्याचे महत्त्व काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. गौरीचे दोरे म्हणजे साक्षात त्या देवी मातेचा आपल्यावर आशीर्वाद असतो. जे दोरे देवीच्या गळ्यात बांधले जातात ते काढून आपल्या गळ्यात घातल्याने देवीची कृपा तर होते, शिवाय आयुष्यात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. सुवासिनी महिलांचे सौभाग्य वाढते, माता लक्ष्मीची कृपा मिळते. यामुळे गौरीचे दोरे घालण्याची पद्धत आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठा गौरीचे दोरे घेण्याची पद्धत काय आहे, दोरे कधी व कसे घ्यावे, नंतर त्या दोऱ्याचे काय करावे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर उद्या विसर्जनाच्या आधी तुम्ही हे दोरे कोणत्याही वेळी कधीही घेऊ शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.